लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा. माजी खासदार संजय काका पाटील. सांगलीच्या तासगाव येथील ताकारी सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर पाणी प्रश्नासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकरी वर्गासोबत ठिय्या आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी गंभीर असताना लोकप्रतिनिधी मात्र पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून त्यांना फक्त श्रेयवाद पाहिजे अशी खरमरीत टीका संजय काका पाटील यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही सत्तेत असताना योग्य समन्वय साधून वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन करीत होतो, परंतु सध्याचे आमदार हे केवळ समाज माध्यमांवर दावे करीत असून शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी कुठे आहे असाही सवाल त्यांनी केला आहे. पाहूया ते पुढे काय म्हणाले ते. महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ. आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं. त्या तिन्ही योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या 30 तारखेपर्यंत नाही. आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय दोनदा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये पाणी आलेलं नाही. ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. मागच्या वर्षी अडचण आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल. तो अल निनोचा मोठा परिणाम आहे. तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही. त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, मैशाळ असेल, वेगवेगळ्या गावा योजनेखाली वेगवेगळी गावं येतात. त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल. आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय. हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात. लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा. आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी काय अजून आलेलं नाही. याही भावना मोठ्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. आतापर्यंत महिना झालं पाणी नाही. या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. आमदारांचं असं लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे. आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही. आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे.